तुम्ही कधी संत्रीचा असा वापर करून बघितलाय का? संत्री तर तुम्ही फार खाल्ली असणार, पण त्याचे साल मात्र तुम्ही फेकून दिलेले असणार. पण त्या सालीचा अशा पद्धतीने कधी वापर करून बघितले का? वेस्ट पासून बेस्ट बनवत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं पैशाची बिलकुल आपल्याला इकडे बचत करायची आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. इकडे आता हिवाळा सुरू आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात बाजारामध्ये संत्री तर मिळते. मग आता ही संत्री आपण विकत सुद्धा आणतो. आपण काय करतो तर अशा पद्धतीने संत्री जेव्हा आपल्याला खायची असली तर तेव्हा मस्त असं साल वगैरे आपण काढतो आणि ही संत्री खाऊन याचं साल फेकून देतो. खरं तर याची पावडर करून तुम्ही ठेवली तर फारच छान. म्हणजेच काय तर ही अशा पद्धतीने उन्हामध्ये डायरेक्टली ड्राय करण्यासाठी ठेवायची आणि याची पावडर तुम्ही स्किनसाठी वापरू शकता. चला, इकडे आपण पॅन घेतलेला आहे. असं पॅन घ्या किंवा एखादं असं भांडं घ्या जे खूप खराब झालेलं असेल, म्हणजे हे करता क्षणी ते सुद्धा स्वच्छ होईल. जेवढेही आपण संत्रीचे साल घेतले ते यामध्ये टाकायचं आहे. 2 ते 3 ग्लास पाणी आपल्याला वापरायचं आहे. संत्रीचे साल तुमच्याकडे किती आहे त्यानुसार सुद्धा इकडे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. म्हणजेच काय तर संत्री एक वेळ तुम्ही जेवढी संत्री तुम्हाला खायची आहे किंवा एकदाच तुम्ही 1 किलो संत्री आणली तर ते एकदाच ठेवून नंतर एकाच दिवशी तुम्ही बनवून ठेवू शकता. काहीच होत नाही, सुकली तरी चालेल. त्यानंतर अशा पद्धतीने आपले साल पूर्ण जे आहे या पाण्यामध्ये बुडाले पाहिजे. नंतर इकडे बघा, मी आज एकदम मोठी केलेली आहे. हे आपल्याला ठेवायचं आहे आणि बेसिकली आपल्याला काय करायचं आहे तर हे जे काही संत्र्यांची सालं आहेत ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे, कारण आपल्याला काहीच वेस्ट घालवायचं नाही आहे. आपण जे काही संत्र वापरलं होतं किंवा खाल्लं होतं त्याचंच साल्यांचा वापर करून, म्हणजे साल जे आहे त्याचाच वापर करत आहोत. आता इकडे बघा, याला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात हे शिजण्यासाठी. मोठ्या आचेवरती, मोठी आच ते मध्यम आच तुम्ही ठेवू शकता. पुढे मागे हे होऊ शकते. त्यानंतर इकडे बघू शकता, आपण चमच्याने व्यवस्थित बघितलं आहे की हे शिजलं आहे की नाही, तर हे व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे. आता इकडे घेतलेलं आहे मी मिक्सरचं भांडं. आता हे थोडंसं ना तुम्ही थंड होऊ देऊ शकता, जेणेकरून जेव्हा आपण हे मिक्सरला लावूयात तर मिक्सरमधनं हे निघणार नाही, कारण गरम वस्तू असली तर मिक्सरमधनं जे आहे ते अगदी झाकण निघायची शक्यता असते. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण पाण्यासहित ट्रान्सफर करायचं आहे आपल्या ज्युसरमध्ये. लक्षात घ्या, आपल्याला सालीचा सुद्धा वापर करायचा आहे. असं नाही आहे की सालीचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये आला म्हणजे आपल्याला साल फेकून द्यायची, असं बिलकुल करायचं नाही आहे. पाण्यासोबत आपण हे करणार आहोत. खरं तर फक्त साल बाजूला ठेवून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतोय. बघा, ह्या भांड्यामध्ये आपण केलं होतं आणि हे भांडं जिथपर्यंत ते साली होतं किंवा पाणी होतं किती छान स्वच्छ निघालं आहे. चला, आता बाकीचे इन्ग्रेडियंट सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. यामध्ये 2 मोठे चमचे आपण निरमा घालत आहोत. ज्या कंपनीचा निरमा किंवा ज्या ब्रँडचा निरमा तुम्ही वापरता तो तुम्ही इकडे टाकू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून काही गोष्टी टाकायच्या आहेत, त्या म्हणजे बेकिंग सोडा 2 चमचे आणि 1 चमचा बेकिंग पावडर. बेकिंग पावडर मी इकडे अवॉइड केलेला आहे, माझ्याकडे नव्हतं म्हणून, पण 1 चमचा बेकिंग पावडर अवश्य जे आहे टाकायचं आहे. जर बेकिंग सोडा नसेल, बेकिंग पावडर नसेल तर इनोचे एक पूर्ण सॅचे यामध्ये टाका. त्यानंतर इकडे 2 मोठे चमचे पितांबरीची पावडर मी इकडे वापरलेली आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या यामध्ये न पाणी टाकता काढायचं आहे, कारण ऑलरेडी संत्रीची साल आपण करत असताना त्यामध्ये पाणी होतं. तर संत्रीची साल व्यवस्थितरित्या शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ही पेस्ट निघालेली आहे, काहीच वेस्टेज जात नाही. आता गाळणीचा वापर करून आपण हे गाळून घेऊया. खरं तर काही गरज नाही आहे, पण आपण हे बॉटलमध्ये भरून ठेवणार आहोत, त्यामुळे बॉटलमध्ये काही छोटं जरी कण असलं तर मग ती बॉटल खराब होते, त्याचं जे काही वरचं स्प्रे वगैरे सारखं असतं ते, त्यामुळे आपण गाळून घेत आहोत. अजून एक गोष्ट, आता हे करत असताना जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा जेव्हा आपण संत्रीचे साल शिजवून घेतो ना तेव्हा टाकू शकता, काहीच हरकत नाही आहे. ज्या पद्धतीने आपण याचा संत्रीचा वापर जे आहे बाकीच्या गोष्टींसाठी करतो त्याच्या सालीचा, जसं की फेस पॅक असेल किंवा आपण संत्रीचा खाण्यासाठी वापर करतो कारण ते व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, त्याच पद्धतीने क्लिनिंगसाठी सुद्धा संत्रीचा खूप छान पद्धतीने वापर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आता आपण यामध्ये ना पितांबरी टाकलेली आहे. आता पितांबरी का टाकली आहे, कारण आपल्याला तांब पितळीची भांडी घासायची असली तर मग सुद्धा त्याने उपयोग व्हावा म्हणून आपण सिट्रिक ॲसिडचा इकडे वापर केलेला नाही आहे. तुम्ही पितांबरीऐवजी 1 चमचा सिट्रिक ॲसिड तुम्ही यामध्ये टाकू शकता, किंवा मग तुम्ही याला फक्त ॲल्युमिनियम आणि स्टीलचीच भांडी घासायची असली
नसली तर मग तुम्ही पितांबरी इकडे स्किपसुद्धा करू शकता। आता जर आपण इकडे निरमा घेतला आहे, निरमाऐवजी तुम्ही लिक्विड डिश वॉश याचा वापर करू शकता किंवा मग भांडे घासायचे जे साबण आहे ते ग्रेट करून यामध्ये टाकलं तरीही चालेल। तुम्हाला खूप सारे ऑप्शन मी इकडे सांगितलेले आहेत। आता हे व्यवस्थितरित्या आपण गाळून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी हवं तर ॲडजस्ट करू शकता किंवा हे असंही ठेवू शकता। तुम्हाला ज्या पद्धतीने हवं त्या पद्धतीने पातळ आणि घट्टसर तुम्ही ठेवू शकता। चला मी आता इकडे तुम्हाला भांडीसुद्धा घासून दाखवते। तुम्ही बघू शकता मागच्या बाजूने किती काळे निळसर डाग झालेले आहेत। हे खूप छान पद्धतीने स्वच्छ होतं आणि मी जर घासणी जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितली तर घासणी मी एकदम सॉफ्ट घासणीचा वापर इकडे केलेला आहे, कारण तुम्हाला मला मॅजिक दाखवायचं आहे। खूप जबरदस्त आहे बघा, सगळे डाग निघालेले आहेत। बऱ्याचदा क्षारयुक्त पाण्यामुळे आपलं स्टीलच नाही तर ॲल्युमिनियम आणि बरेचसे भांडे त्यावरती काळपट असा थर साचायला लागतो आणि तो निघण्यासाठी खरं तर अशा हॅक्स खरंच खूप उपयोगी येतात। त्यामुळे तुम्ही जे डिशवॉश लिक्विड वापरता किंवा भांडे घासण्यासाठी ज्या साबणाचा वापर करता ते तर करतच जावा, पण एखाद वेळेस अशा पद्धतीने तुम्ही हप्त्यातून एकदा अशा पद्धतीने नवीन सोल्युशन बघून त्याचा सुद्धा वापर करायला हवा। रिझल्ट तुमच्या समोर आहे, बघू शकता किती छान पद्धतीने आपलं पॅन निघालेलं आहे आणि एकदम शाईन करत आहे। चला तुम्हाला तांब पितळीची भांडी कशी घासायची ते सुद्धा सांगते, पण आपण यामध्ये पितांबरीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। तर आपण काय करायचं आहे, जर तुम्हाला याने तांब पितळीची भांडी घासायची असेल तर काय करायचं, हे एखाद्या छोट्या बाउलमध्ये घ्यायचं आहे, थोडंसं जेवढं तुम्हाला लागतं त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि अजून 1 चमचा पितांबरी किंवा 1 चमचा सिट्रिक ॲसिड टाका किंवा मग लिंबू पिळा आणि नंतर हे घासा। आता हे यानं सुद्धा निघतं, फक्त आपल्याला घासणीचा वापर करावा लागतो, नाहीतर यानं सुद्धा हे व्यवस्थित निघतं। पण तुम्हाला जर फार कष्ट घ्यायचे नसेल तर मग तुम्ही लिंबू यामध्ये पिळून त्या सोल्युशनमध्ये टाकू शकता, पितांबरीचा अजून एक्स्ट्रा वापर करू शकता किंवा मग तुम्ही सिट्रिक ॲसिडचा वापर करू शकता। बाकी जर तुम्हाला घासणीने घासायचं असेल तर याने व्यवस्थितरित्या निघते। तर तुम्ही बघू शकता संपूर्ण निघालेलं आहे आणि हे सुद्धा स्वच्छ झालेलं आहे। तुमच्या घरातील जेवढी तांब पितळीची भांडी असतील, स्टीलची भांडी असेल, लोखंडाची भांडी असेल, ॲल्युमिनियमची सगळ्या प्रकारची भांडी घासू शकता आणि एकदाच तुम्ही संपूर्ण हे लिक्विड तयार करून सुद्धा ठेवू शकता। खूप छान पद्धतीने हे लिक्विड तयार होतं आणि खूप छान स्मेल सुद्धा येतो। तुम्ही बघू शकता मी सुद्धा माझ्या डिशवॉश लिक्विडच्या बॉटलमध्ये हे टाकलेलं आहे आणि महिनाभराचं स्टॉक हे रेडी झालेलं आहे। क्लीन एकदम भांडे निघतात, त्यामुळे उशीर बिलकुल करू नका। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील भांडी नक्की साफ करा। ॲल्युमिनियम, स्टील, कॉपर, ब्रास आणि आयर्नची भांडी याने नक्की साफ होतात। मग उशीर कसला करताय मंडळी? तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा। हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि अशाच पद्धतीने ॲल्युमिनियमची भांडी घासायची आहे। मी दाखवली नाही आहे, पण तुम्हाला अशा पद्धतीने ॲल्युमिनियमची भांडी घासून घ्यायची आहे। खूप छान पद्धतीने स्वच्छ निघतात। जर तुम्ही तुमचं किचन डीप क्लिनिंगसाठी काढलेलं असेल तर मी तुम्हाला एवढं नक्की सांगेल, अवश्य संत्र्याच्या सालीचा असा वापर करून हे लिक्विड बनवून बघा आणि तुमच्या घरातील भांडी सगळी साफ करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।